सर्वांना माझा नमस्कार. संपूर्ण चातुर्मास यामध्ये आपण आज विशेष पूजाविधी बघणार आहोत. ती म्हणजे श्री सत्यनारायण पूजा. सत्यनारायण पूजा नियम. सत्यनारायणाची पूजा श्रावणात करतात. तसेच पौर्णिमा, संक्रांत हे काल विशेष आहेत. कोणत्याही शुभ दिवशी पूजा करावी. पूजेची वेळ शक्यतो गोरज मुहूर्ताची असावी. प्रातःकाळी पूजा केली तरी चालेल. सायंकाळी पूजा असेल तर उपवास करावा. पूजेच्या पूर्वी स्नान करावे व कपाळी कुंकू लावावा. आपल्या कुलपरंपरेप्रमाणे पूजा करावी. दर पौर्णिमेस करावयाची श्री सत्यनारायण पूजा. पूजा साहित्य: एक चौरंग, एक पाट. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे लावावेत. चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहू ठेवावे. त्यावर एक कलश पाणी भरून ठेवावा. त्यात 5 विड्याची पाने ठेवावीत. त्यावर ताम्हण तांदुळाने भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदैवतेची व तिसरी वरुणदेवतेची. याप्रमाणे मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर बाळकृष्णाचीही पंचोपचार पूजा करावी व यथाशक्ती गव्हाच्या शिऱ्याचा प्रसाद करून त्याचा नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करून कुटुंबात सर्वांना प्रसाद वाटावा. दर पौर्णिमेला सायंकाळी प्रदोषकाळी वरीलप्रमाणे श्री सत्यनारायणाचे व्रत करावे. यामुळे अखंड लक्ष्मी घरात वास करते. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा. अध्याय पहिला. नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला. हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने प्राप्त होतात? सूत सांगतात, हाच प्रश्न नारदांनी भगवान महाविष्णूंना विचारला. विष्णूंनी नारदांना जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. नारद म्हणाले, हे विष्णू, मृत्यूलोकात माणसे विविध प्रकारची दुःखे भोगतात. ती दुःखे कोणत्या उपायाने नाहीशी होतील? श्री विष्णू म्हणाले, सत्यनारायणाचे व्रत केले तर सर्व प्रकारचे दुःखे नाहीशी होतील. नारदांनी विष्णूंना या व्रताची विधी विचारली. विष्णू म्हणाले, सौभाग्य व संतती देणारे हे व्रत आहे. सत्यनारायणाची पूजा करावी. केळी, दूध, साजूक तूप व गव्हाचा रवा याचा प्रसाद 1.25 पावशेर किंवा 1.25 किलो करावा. देवाला नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा. या पूजेने मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. विष्णू म्हणाले, हे नारदा, हे व्रत पूर्वी काशीनगरात एका गरीब ब्राह्मणाने केले. ब्राह्मण भुकेने व्याकुळ होऊन पृथ्वीवर फिरत होते. विष्णूंनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन काशीनगरीत प्रवेश केला व ब्राह्मणाला विचारले की, तू पृथ्वीवर का फिरतोस? त्यावेळी त्या ब्राह्मणाने आपले दुःख सांगितले. विष्णू म्हणाले, तू सत्यनारायणाचे व्रत कर. गरीब ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी थोडे पैसे मिळाले. त्या पैशाचे त्याने पूजा साहित्य आणले. मनोभावे सत्यनारायणाची पूजा केली व त्याचे दारिद्र्य व दुःख संपून गेले. ब्राह्मणाची ही सत्यनारायणाची पूजा पाहून लाकडाची मोळी विकणाऱ्या एका गरीब माणसाने 4 पैसे साठवून पूजा साहित्य आणून सत्यनारायणाची पूजा केली आणि त्याचे दारिद्र्य निदुःख दोन्हीही संपून गेले. तो धनधान्य पुत्र याने श्रीमंत झाला आणि नित्याने पूजापाठ करू लागला. अध्याय दुसरा समाप्त. अध्याय तिसरा. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखीन एक कथा सांगतो, ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा सार्वभौम राजा होता. तो नेहमी सत्य बोलत असे नि दानधर्म करीत असे. एके दिवशी आपल्या पत्नीसह तो नदीच्या किनारी सत्यनारायणाची पूजा करीत होता. त्यावेळी साधू वाणी तेथे आला आणि त्याने विचारले की, तू काय करत आहेस?
राजा म्हणाला, मी सत्यनारायणाची पूजा करत आहे. या पूजेने श्रीमंती प्राप्त होते व संतानाची प्राप्ती होते. हे ऐकून साधूवाणी घरी आला. त्याने पत्नीला या व्रताची माहिती सांगितली. पती पत्नीने सत्यनारायणाचे व्रत श्रद्धेने करण्याचा संकल्प केले आणि त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली. मुलीचे नाव कलावती असे ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली व तिचा विवाह झाला. कलावतीने एकदा एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण व्रत पाहिले. मुलीचे विचार ऐकून साधू वाण्याच्या भार्याने सत्यनारायणाचे व्रत केले. या व्रतामुळे तिची सर्व प्रकारची संकटे नाहीशी झाली. 3रा अध्याय समाप्त. अध्याय 4. साधू वाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरात गेला. देवाने त्याची परीक्षा घेण्यासाठी नौकेत काय आहे हे विचारले. साधू वाण्याने सांगितले की नावेत पाने आहेत. देवाने सांगितले की तुझे बोलणे खरे होईल. त्याप्रमाणे नौकेत वेली आणि पाने झाली. तेव्हा जावई म्हणाला, संन्याशाने शाप दिल्यामुळे असे घडले. साधू वाणीने यतीजवळ जाऊन माफी मागितली. मी खोटे बोललो हे कबूल केले. देवाने पुन्हा आशीर्वाद दिले. साधू वाण्याने येऊन नौकेत पाहिले तर ती नौका द्रव्याने भरून गेली होती. साधू वाण्याच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. त्याने मनोभावे सत्यनारायणाचे व्रत केले. नंतर तो साधूवाणी धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला आणि प्रत्येक पौर्णिमा नि संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून इहलोकी सुखी झाला व सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकी गेला. 4था अध्याय समाप्त. अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो, आणखीन एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा राजा अत्यंत प्रेमाने प्रजेचे कल्याण करीत होता. एके दिवशी राजा शिकार करून वडाच्या झाडाजवळ आला. तेथे त्याला काही गवळी आपल्या बांधवांसह दिसले. ते सत्यनारायणाची पूजा करीत होते. परंतु राजा तेथे गेला नाही. सत्यनारायणाला नमस्कारही केला नाही. तरी पण गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजासमोर आणून ठेवला. राजाने तो प्रसाद ग्रहण केला नाही. राजाची मुले नि धनधान्य संपत्ती नाहीशी होऊन गेली. राजा दुःखी कष्टी झाला. राजाला आपली चूक कळली. राजा गवळी लोकांकडे गेला आणि तेथे जाऊन परमश्रद्धेने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धनधान्य ऐश्वर्याने संपन्न झाला. तो या लोकी सुखी होऊन वैकुंठाला गेला. सत्यनारायणाच्या पूजनामुळे सर्व वैभव प्राप्त झाले. ही कथा जो श्रद्धेने श्रवण करतो त्यालाही सर्व वस्तूंचा लाभ होतो. एखादा दरिद्री असेल तर तो गरिबीतून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनाने मुक्त होतो. ऋषींनो, हे सत्यनारायणाचे व्रत मनापासून केले असता मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, ईश, सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. अनेक रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा हा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. हे मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होऊन जातील. असे हे सत्यनारायण पूजेतील सामर्थ्य आहे. अध्याय 5 समाप्त. धन्यवाद.